अकोट तालुक्यात येत असलेल्या बाजार ते टाकळी खुर्द देवडा निजामपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे। याच रस्त्यामुळे हजारो नागरिक शाळकरी मुले त्रस्त झाल्याने आता रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी प्रहारचे पदाधिकारी जीवन खवले यांनी केली आहे। अकोट तालुक्यात येत असलेल्या चोहटा बाजार ते टाकळी खुर्द देवडा निजामपूर रस्त्याचे नव्याने सुरू असलेले सिमेंट तसेच डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले। एकीकडे हेच काम 7 मीटर रुंद असून व 500 मीटर सिमेंट रस्ता त्यावर डांबरीकरण करणे अशी तरतूद आहे। अंदाजपत्रकातील रक्कम ही जिल्हा परिषद तसेच बांधकाम विभागातून विभागलेली असल्यामुळे या बांधकामाबाबत तज्ञ लोकांमध्ये सुद्धा संभ्रम झालेला आहे। त्यामुळे हे काम अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे। सुरू असलेल्या कामाची चौकशी करून लोकप्रतिनिधींमध्ये असलेला संभ्रम जबाबदार अधिकाऱ्यांनी दूर करावा अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले यांनी दिले। या कामाचा फलक कुठेही लावलेला नसून त्यामुळे शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने अपडाऊन करतात। यावेळी या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांना सुद्धा शेतात आणि गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। या सर्कल मधील 15 लहान मोठ्या गावातून जाणारा व तेल्हारामधून चोहटा मुख्य बाजारपेठ असलेला खूप मोठ्या प्रमाणातील वर्दळीचा रस्ता आहे। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत येथील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केली। टाकळी खुर्द ग्रामपंचायत सदस्य चौटा तेलारा रोड एकदम निष्कृष्ट दर्जे का काम चालू है। ठेकेदार को तो हम 2.5 महीने से बोल रहे कि तुम ये काम पद्धतशीर करो। ठेकेदार सुनने को खाली नहीं है। ठेकेदार का कहना है कि बराबर चालू है, बस हाव नहीं करके ढकेल दे रहा। ये देखो ये पूरा डामर उकरी भी नहीं है, इस पर ही गिट्टी डाल दी है। ये यहाँ से टाकली से देवड़ा रोड है, ये एकदम निष्कृष्ट दर्जे का काम है। लोग ठेकेदार का नाम है विशाल बो काकड़, ये ठेकेदार का। और वो चौटा से टाकली का जो रोड है वो चांडक जी का है। उनको भी हमने बहुत फोन लगाए, चांडक जी ये रास्ता तुम्हारा बहुत खराब चालू है, इस पे पानी नहीं है, सिर्फ गिट्टी डाल दे रहे, डामर डाल रहे नहीं। बस कोई सरकारी अधिकारी भी आके देख रहा नहीं यहाँ पर, और कोई अधिकारी कोई प्रतिनिधि भी इस पर कोई केयर नहीं ले रहा। या आम जनता किसके पास जाए, ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है कि ऐसे अधिकारी भी इस पर केयर नहीं ले रहे, प्रतिनिधि भी केयर नहीं ले रहे, फिर आम जनता ने करना क्या, ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है। हम परेशान हो गए इससे कि हम अधिकारी से यही कहना चाहते हैं कि ये रास्ता एकदम अच्छे से हो, और जनता का जो पैसा है सब ठेकेदार खा रहे। जनता पैसा दे रही, 15 साल का टैक्स भर रहे, ये कुछ पैसे ले रहे, जनता को चुत्या बना रहे। मी देवरडा येथील नागरिक म्हणून रोज चोहट्याला डेली येणं जाणं असते। माझा व्यवसाय दूध आणि बेकरीचा। त्याकरता या रोडवर जाण्या येण्याकरता ॲटो मिळत नाहीत। या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं आहे। ते लवकरात लवकर पूर्ण करून रोड एसटी बसेस बंद झालेल्या आहेत 2 महिन्यापासून। तरी आम्ही पहारचे अध्यक्ष जीवनभाऊ खवले यांच्या मदत कार्याने या रोडवर खूप मागणी केली, तरी अजून हा रोड 2 महिने झाले अजून पूर्ण होऊन नाही राहिला। आणि रोडचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे। खाली डांबर न टाकता तशीच कोळली गिट्टी टाकल्या जाते, त्यावर वर डांबर टाकून बारीक चुरी टाकल्या जाते। 2 दिवसात ती गिट्टी उकळल्या जाते। रस्त्याचे काम तात्काळ चांगले करण्यात यावे, असे न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले यांनी केली आहे। मी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख जीवन खवले। मी आज आता देवरड्यामध्ये आहो। देवरडा ते चोहटा बाजार ते देवरडा हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा चालू आहे। हा रोड पूर्ण तेलारापर्यंत टचिंग होते। जवळजवळ या गावामध्ये या रोडवर 10 ते 15 गाव आहेत। एसटी बसेस बंद आहेत। 1.5 ते 2.5 ते 3 महिन्यापासून हे रोडचं काम चालू आहे। एकदम संत गतीने चालू आहे। काम असं निकृष्ट दर्जाचं आहे
की कुठं खोदकाम केलं नाही, कुठे सिमेंट व्यवस्थित नाही आणि साईडनं जे 3-3 फुटाच्या नाल्या दिलेल्या आहेत, त्या नाल्याचं खोदकाम नाही. आता लोकांच्या घरात पाणी जाईल या हिशोबाने पहिलेच भरती टाकून दिलेली आहे. स्थानिक लोकांना खूप त्रास होते, बाहेरच्या विद्यार्थ्याला त्रास होऊन राहिला. 3 वेळा रस्ता बंद केला तरी कोणी JEE कोणी यायला तयार नाही. सरकारी अधिकारी इथं यायला तयार नाहीत. फोनवर बोललं की फोनवर विषय जर घेतला, 2 शब्द बोलतात, फोन काढून टाकतात, स्विच ऑफ करतात. मग आता तक्रार करून लोकांना जा कोणाकडे? जनतेचा पैसा हा उधळपट्टी करायसाठी नाही आहे. आता हे तुम्ही लोकसभा निवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका येऊ राहिल्या, लोकसभेच्या येऊ राहिल्या, आमदारकीच्या येऊ राहिल्या, खासदारकीच्या येऊ राहिल्या, म्हणून तुम्ही काहीतरी आमच्या तोंडाला पानं पुसायचे कामं करून राहिले. कशी तरी थातूर मात्र तुम्ही कामं करून राहिले, चालले जाऊ राहिले. याच्या स्थानिक लोकांनी याच्यात बोलायला पाहिजे. जे स्थानिक नेते आहेत त्यांनी बोलायला पाहिजे. या गोष्टीची काही ना काही कुठे ना कुठे वाचा फुटायला पाहिजे. आता हे या ग्राउंड लेवलवर हे जे बांधकाम चालू आहे, इथं कोणत्याही गोष्टीची खोदही चालू नाही आहे. कुठेच नाही. आमचे कास्तकाराचे ट्रॅक्टर कापसाचे भरून येतात, बैलबंड्या येतात, गाड्या पलटी होऊन राहिल्या, ट्रॅक्टर पलटी होऊन राहिले. एखादी जीवितहानी झाली तर कोण जबाबदार घेणार आहे? असे निकृष्ट दर्जाचे काम होऊन राहिले. लोकप्रतिनिधीचं काम आहे, या ठिकाणी लक्ष द्यावं. आमची अशी शासन दरबारी मागणी आहे की जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा योग्य दिशेने वापरला गेला पाहिजे, जनतेची सेवा केल्या गेली पाहिजे. या गोष्टीवर लोकांनी ध्यान दिलं पाहिजे. नाही तर मग प्रहारच्या स्टाईलमध्ये आम्ही तर आंदोलन उपोषणाला बसून जाऊ. शेवटी आमच्या बंधूने बच्चू कडून सांगितलेलंच आहे की जिथं अन्याय होत असेल तिथं अन्याय सहन करायचा नाही. जे आपले काम आहे ते आपण केलेच पाहिजे, त्यांनी करून दिलेच पाहिजे. कोणी काही स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून लोकांची जनतेची सेवा करत नाही आहे. हे जे कामं चालू आहेत हे जनतेच्याच पैशातले आहेत. फक्त योग्य तो वापर करून त्यानं पद्धतशीर आम्हाला हे कामं करून द्या, अशी आमची शासन दरबारी मागणी आहे.